तर बाबा ह्या मंदिराबद्दल थोडी माहिती तुमच्याकडून ऐकायला बरी वाटेल. किती वर्ष जुनं आहे आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे? हे मंदिराचं हे असं वैशिष्ट्य आहे की हे चाणक्याच्या काळामधलं आहे. काही म्हणतात पांडवांच्या काळातलं, पण चाणक्याच्या काळामधलं असं म्हणतात. संशोधनाने जे संशोधन केले ते 1800-1100 वर्षाचं सांगतात. आणि एक हे मंदिराचं कोणी घडवलं नाही, कोणी बसवलं नाही, हे आपोआप निघालेले. एका गवारीच्या गुरख्याने ते मंदिराचा शोध लावला. त्याचं मंदिर ते छोटंसं आहे. हा. त्याचं मंदिर तर त्यात माझं असं म्हणणं आहे की कलेक्टरनी आणि तहसीलदारांनी आणि पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांनी यात लक्ष टाकून पर्यटकांच्यासाठी आणि या मंदिराचा जीर्णोद्धार कसा होईल, म्हणजे आज पडकळच झालेले पडलेले त्याला काय करता येईल तसे शासनाने करून शनी चा दर्जा द्यावा. तर आज मी आलोय पुण्यापासून फक्त 1 तासांच्या अंतरावर असलेल्या वागेश्वर मंदिर येथे. हे मंदिर वर्षातले 8ही महिने पाण्यात असतं आणि फक्त 4 महिने बाहेर येतं. आणि हे मंदिर 2000 वर्षपूर्वी जुनं असल्याचं सांगितलं जातं. तर हे आहे हजारो वर्ष जुनं चालुक्य काळातील प्राचीन वागेश्वर मंदिर. मावळ तालुक्यातील वागेश्वर गावाजवळ असलेले हे सुंदर मंदिर सुमारे 9व्या ते 12व्या शतकातील चालुक्य स्थापत्य शैलीचं सुंदर उदाहरण मानलं जातं. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. काळ्या दगडातील कोरीव काम, भक्कम खांब आणि शांत वातावरण आणि मंदिराची रचना आजही त्या प्राचीन काळाची साक्ष देतात. स्थानिकांच्या मते धरम प्रकल्पामुळे जुनं गाव आणि मंदिराचा काही भाग पाण्याखाली गेला होता. पावसाळ्यात तिथलं वातावरण म्हणजे स्वर्गच, सुके, हिरवळ आणि शांतता. म्हणूनच हे ठिकाण ट्रेकर्स आणि फोटोग्राफर आवडतं डेस्टिनेशन बनलं आहे. इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म हे तिन्ही एकाच ठिकाणी अनुभवायचं असेल ना, तर वागेश्वर मंदिराला एकदा नक्कीच भेट द्या. आणि अशाच हिडन प्लेसेससाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला आत्ताच फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.